नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आणि येणारीची टी वरती आहे ती IBPS पॅटर्ननुसार ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मग ती ऑनलाईन पद्धतीने होणारी जी TET आहे त्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये जर परिपूर्ण मार्क्स मिळवायचे असेल तर आपल्याला हर एक क्वेश्चन्स, हर एक टाईपचा क्वेश्चन्स ट्रिकी पद्धतीने सॉल्व्ह करावा लागेल. मी काय करतो की एक क्वेश्चन टार्गेट करतो आणि त्यावर आधारित 5 क्वेश्चन सरावाचे घेतो. आपला आजचा जो प्रश्न आहे, आजचं जे मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे ते आहे, काही मुलांना प्रत्येकी 17 वया वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 28 वया वाटल्या तेव्हा 352 वया कमी पडल्या असतील तर मुलांची संख्या किती? मित्रांनो, या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्यक्षात वाटायच्या होत्या जास्त, म्हणजेच 17 वया वाटायच्या होत्या कमी, मात्र प्रत्यक्षामध्ये 17 पेक्षा जास्त वया वाटल्या गेल्या, म्हणजेच त्या ठिकाणी काहीचा फरक पडला. मग तेव्हा 352 वया कमी पडल्या. निश्चितच जास्त जर वया वाटलेल्या असेल, वाटायच्या होत्या कमी, मात्र जर जास्त वया जर वाटायच्या असेल तर वया कमीच पडणार आहे. तर अशा 352 वया कमी पडल्या असेल तर मुलांची संख्या किती? या ठिकाणी एकच ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या, डी जो आहे, डी फॉर डिफरन्स, तोच डिवाइड करायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काय करायचं, तर 17 वह्या आणि 28 वह्या याचा काढायचा डी म्हणजेच काय, तर डिफरन्स काढायचा, फरक काढायचा, आणि हा जो काढलेला फरक आहे तो याला डिवाइड करायचा, डी काढून डिवाइड करायचा. ही झाली याची ट्रिक्स. मित्रांनो, या ठिकाणी 28 मधून जर ज्यावेळेस 17 जाते, 28 वजा 17 ज्यावेळेस आपण करतो तर आन्सर येते 11, म्हणजेच 11 याचा फरक निघतो. हा जो फरक आहे याला जर डिवाइड केला तर आन्सर आपल्याला फाइंड आउट होते, म्हणजे मुलांची संख्या निघते. या ठिकाणी 352 डिवायडेड बाय किती झाले, 11 झाले. मग भाग देऊया ना आपण, 11 1 11, 11 3 33 होते, 11 3 33, 35 मधून 33 गेले, उरले किती 2, तर झाले 22. मग या ठिकाणी 22 आहे तर 11 2 22, मुलांची संख्या किती झाली, तर 32 मुलांची संख्या झाली. या ठिकाणी काही मुलांना प्रत्येकी 17 वया वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात मात्र 28 वया वाटण्यात आल्या, त्यावेळेस 352 वया कमी पडल्या होत्या, तर मुलांची संख्या किती होती, मग 32 होती. आन्सर येतं 4. या पद्धतीचा एक क्वेश्चन टार्गेट केलेला आहे आणि यावर आधारित 5 क्वेश्चन हे तुम्हाला सरावाचे दिलेले आहे. सरावाचे क्वेश्चन्स बघा, हे जे सरावाचे क्वेश्चन्स आहे तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करू शकता, म्हणजे थांबवू शकता. थांबल्यानंतर तुम्ही 5ही प्रश्न स्वतः सोडून बघा, तुमचे आलेले आन्सर आणि मी काढलेले आन्सर नंतर मॅच करून बघा. काही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 16 वया वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात किती वया वाटल्या, तर 25 वया वाटल्या, 9 वया जास्त गेल्या, तेव्हा 333 वया कमी पडल्या असतील तर विद्यार्थ्यांची संख्या किती? याच्यासारखंच सांख्यिक गणित आहे. एकाच संख्येला जर 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने जर गुणले असेल तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? 18 ने गुणायचं होतं मात्र 28 ने गुणलेलं आहे, म्हणजे 10 ने जास्त न गुणलेलं आहे, म्हणजेच गुणाकार किती येणार आहे, तर जास्त येणार आहे. तर ती संख्या कोणती? सेम ही जी ट्रिक्स आहे याला लावायची आहे. डी काढायचा, डी काढल्यानंतर तोच डिवाइड करायचा, डी काढून डिवाइड करणे. नंतर 19 ने गुणण्याऐवजी 36 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 425 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? नेक्स्ट चौथं गणित आहे, 67 ने गुणण्याऐवजी चुकून जर 76 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 171 ने जास्त आला असेल तर ती संख्या कोणती? पाचवं आहे, एकाच संख्येला 25 ने गुणण्याऐवजी चुकून जर 39 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 658 ने जास्त आलेला आहे तर ती संख्या कोणती? एक एक करता आपण सगळे सॉल्व्ह करूया. पहिला क्वेश्चन बघा, काही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 16 वया वाटायची ठरले परंतु प्रत्यक्षात 25 वया वाटल्या असेल तर तेव्हा 333 वया ह्या कमी पडलेल्या आहे, म्हणजेच याचा काढायचा डी काढल्यानंतर 25 वजा किती होता, 16. या ठिकाणी 9चा डिफरन्स निघतो. हा जो 9चा डिफरन्स आहे याला डिवाइड करा, म्हणजेच 333 डिवायडेड बाय 9, 9 1 9, 9 3 27 येतात, 9 3 27, याच्यातून 33 मधून 27 वजा केले तर उरतात 6, होतात 63, 9 7 63. अर्थातच विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, तर 37 आहे, म्हणून आन्सर येतं किती मित्रांनो, तर 37 विद्यार्थी. किती? 37 विद्यार्थी. ओके. सेकंड क्वेश्चन आपण बघूया, एकाच संख्येला जर 18 ने गुणण्याऐवजी चुकून जर 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा किती ने
350ने जास्त आला तर ती संख्या कोणती? खूप इजी आहे मित्रांनो. याचं काय काढायचं आपल्याला? डी काढायचं आहे. 28 मधून 18 ज्यावेळेस जाते तर त्यावेळेस 10चा फरक येतो. ओके, आता हा जो 10चा फरक आहे म्हणजेच डी जो आहे याला डिवाइड करायचा. सो 350 डिवाइड 10 आलेला आहे, 0 0 कटला म्हणजे आन्सर आलेला आहे 35. आन्सर येतं या ठिकाणी. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या होती 35. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. एकाच संख्येला 19ने गुणण्याऐवजी चुकून 36ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 425ने जास्त आला तर ती संख्या कोणती? खूप इजी आहे मित्रांनो. या ठिकाणी याचा सुद्धा आपण डिफरन्स काढूया, परंतु डिफरन्स काढत असताना बी केअरफुल, त्याचं सबस्ट्रॅक्शन करा. सो 36 वजा 19 या ठिकाणी किती निघतं? 6तून 9 जात नाही म्हणून 16तून 9 गेले, 7 राहिले, हातचा 1 दिला, 3तून 2 गेले, 1 राहिला म्हणजे डी जो आहे तो 17 आलेला आहे. याला लगेच डी करायचा आहे 17, म्हणून आपण इथे लिहूया 425 डिवायडेड बाय 17. 17चा पाढा जर तुम्हाला माहित असेल तर लगेच आन्सर निघू शकतं. 17 1 17, 17 2 34, 17 3 51 होते म्हणून आपण जास्त होते म्हणून 17 2 34 घेतले. ज्यावेळेस आपण हे 34 या ठिकाणी टाकतो तर या ठिकाणी किती उरतात? तर 8 उरतात. मग किती होते? 85 होते. मग 17 पंच 85 होते म्हणजेच आन्सर निघतं किती? तर ती संख्या 25 असेल. तर आन्सर आहे 25. किती? तर 25. ठीक आहे. चला पुढे चौथा क्वेश्चन आपण बघू. एकाच संख्येला 67ने गुणण्याऐवजी चुकून जर 76ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 171ने जास्त आला तर ती संख्या कोणती? खूप इच्छा आहे मित्रांनो. या ठिकाणी काय करायचं आहे? 76 वजा 67 करायचा आहे म्हणजे डी काढायचा, डिफरन्स काढायचा आहे. 76 मायनस 67. बी केअरफुल, काढायचा आहे हा डिफरन्स. मग 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले, 9 राहिले, हातचा 1 दिला तर 0 राहिला म्हणजे डिफरन्स निघालेला आहे 9. आणि हा जो 9 आहे या ठिकाणी जर 9 डिवाइड केला तर आपल्याला आन्सर निघणार आहे म्हणजे ती संख्या निघणार आहे 171 डिवायडेड बाय 9. ओके, 9 1 9, 9 2 18 जास्त होते म्हणून 9 1 9च म्हणतो मी इथं. 9 1 9 म्हटलेलं आहे. मग ज्यावेळेस 17तून 9 वजा केल्यानंतर उरतात किती? तर 8 उरतात. होतात किती? तर 81 होतात. मग 9 9 81. मित्रांनो तीच संख्या निघालेली आहे या ठिकाणी किती? तर 19. आन्सर येतं 19. आन्सर किती येतं? 19 येते. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. एका संख्येला 25ने गुणण्याऐवजी जर चुकून 39ने गुणलेले असेल तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 658ने जास्त आला तर ती संख्या कोणती? खूप इझी आहे. या ठिकाणी काय काढायचं? डीच काढायचा. डी काढत असताना 39 मायनस 25, 9तून 5 गेले मित्रांनो, 4 राहतात आणि 3तून 1 गेला, 3तून 2 गेले, 1 राहतं. सो डिफरन्स आलेला आहे 14. हा डिफरन्स या ठिकाणी जर टाकला आपण तर 658 डिवायडेड बाय किती येतं? 14. 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चूक 56, 14 पंच 70. परंतु 14 चूक 56 येतात, 56 येतात. मग ही 56 ज्यावेळेस याच्यातून आपण वजा करतो तर त्यावेळेस 5तून 6 जात नाही म्हणून 15तून 6 गेले, उरतात किती? 9. म्हणजेच 9 या ठिकाणी टाकल्याच जाते. मग 14चा पाढा पुढे जर आपण नेला 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चूक 56, 14 पंच 70, 14 सकम 84, 14 7 98 होते म्हणून 14 7 98 म्हणजे 47 या ठिकाणी ती संख्या आपल्याला दिसून येते. आन्सर येते मित्रांनो या ठिकाणी किती? 47. ओके, बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलं की डिव्हिजन म्हणजेच भागाकार एकदम सुपर डुपर आणि स्पीडी काढलेला आहे. तुम्ही सुद्धा मॅथमॅटिकलचे कॅल्क्युलेशन्स असतात, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजेच प्लस मायनस, ज्याला आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणतो. गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन आणि भागाकार म्हणजे डिव्हिजन. ह्या ज्या क्रिया आहे ह्या तुमच्यावाल्या परफेक्टच असल्या पाहिजे. जर ह्या तुमच्यावाल्या जर क्रिया परफेक्ट असेल तर तुमचा पेपर हा लवकर कव्हर होतो. या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही डिव्हिजन करा. पाढे पण थोड्याफार प्रमाणामध्ये पाठ असणे गरजेचे आहे आणि मग तुमचा आन्सर राईटच निघू शकते. मी एक क्वेश्चन टार्गेट केलेला होता, त्यावर 5 क्वेश्चन सरावाचे दिलेले आहे. अशा पद्धतीने हर एक म्हणजेच मॅथमॅटिक्सचा हर एक चॅप्टर, त्यामधले हर एक टाईप्स आपण ट्रिकी सॉल्व करणार आहोत. येस, बघा तुम्हाला आन्सर दाखवून देतो. हे आहे त्याच्याला प्रत्येकाच्याला आन्सर. जे सरावाचे आपण क्वेश्चन घेतले होते त्याच्याला आन्सर येतं. पहिल्याचं 37, दुसऱ्याचं 35, तिसऱ्याचं 25, चौथ्याचं 19 आणि पाचव्याचं 47. ओके, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा. TET 2024 मध्ये जर का तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असेल
मॅथमॅटिक्समध्ये 30 आउट ऑफ जर 30 मार्क्स तुम्हाला घेणे क्रमप्राप्त असेल तर माझा एक कोर्स स्टडी अप या ॲप्सवर उपलब्ध आहे, तो निश्चितच तुम्ही परचेस करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.